जर वर्षानुवर्ष जिमला जाऊन सुद्धा मसल वाढत नसतील तर समजा बेसिक मध्ये काहीतरी चुकतंय. मसल बिल्डिंग फक्त 3 बेसिक गोष्टीवर अवलंबून असते. पहिली गोष्ट, कॅलरी सरप्लस. सुरुवातीलाच सांगतो, फक्त बिगिनर्सच एकाच वेळी फॅट कमी करून मसल वाढू शकतात. तुम्ही थोडेसे जरी ऍडव्हान्स असाल तरी मसल्स वाढवायचे असतील तर कॅलरी सरप्लस मध्ये खायलाच लागेल. कारण मसल बनवायला शरीराला एक्स्ट्रा एनर्जी लागते. साधारणपणे तुमच्या बॉडी वेटच्या 36 पट कॅलरीज इतकं खाणं योग्य ठरतं. दुसरी गोष्ट, प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड आणि इंटेन्सिटी. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड म्हणजे दर आठवड्याला वर्कआउट थोडा तरी कठीण केला पाहिजे. म्हणजे मागच्या वेळेपेक्षा जास्त वजन उचला, नाहीतर त्याच वजनावर जास्त रेप्स करा. आणि इंटेन्सिटी म्हणजे खरंच हार्ड ट्रेनिंग. बहुतांश सेट्स फेलियर पर्यंत किंवा फेलियरच्या अगदी जवळ नेणे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, प्रोटीन आणि क्रिएटिन. दररोज तुमच्या बॉडी वेटच्या सुमारे 1.6 पट प्रोटीन घ्या आणि त्यासोबत 3 ते 5 ग्रॅम क्रिएटिन रोज घेतलं तर मसल गेनसाठी खूप मदत होते. हे 3 बेसिक्स नीट पाळले तर मसल्स न वाढण्याचं काहीच कारण राहत नाही.